हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू गॅरेज एज्युकेशन. सो लास्ट सेशनमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला सुरुवात केली होती आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्यानंतर फोर्स म्हणजे काय, मोशन म्हणजे काय, न्यूटनचे लॉज ऑफ मोशन काय आहेत, त्यानंतर आपल्याला फंडामेंटल फोर्सेस किंवा जे काही फॅमिलियर फोर्सेस आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे काय, असं एक जनरल डिस्कशन आपण लास्ट लेक्चरमध्ये केलं होतं अलॉंग विथ द डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सो आता आपण चॅप्टर कंटिन्यू करू ग्रॅव्हिटेशन. सो चॅप्टरमध्ये पुढचा भाग आहे केपलर्स लॉज. केपलर कोण होता? तर केपलर एक सायंटिस्ट होता ज्याने प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास केला. तर हे जे प्लॅनेट्स आहे जे सूर्याभोवती फिरत आहेत तर याचा एक ओव्हरऑल स्टडी केपलरने केला आणि त्यातनं काही कन्क्लुजन काढले ज्याला आपण केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणतो. आणि हे कन्क्लुजन लिटरली आपल्या भरपूर कामं आली, ज्यामुळं आपल्याला स्पेसबद्दल आपल्या सोलर सिस्टीमबद्दल बरीच माहिती मिळाली. आणि म्हणून केपलरच्या कामाच्या निमित्ताने त्याने केलेल्या कामाला कुठेतरी ट्रिब्यूट म्हणून त्याच्या नावाने केपलर्स टेलिस्कोप वगैरे त्याच्या नावाने दुर्बीण वगैरे बनवली गेली. सो आपण हे केपलरचे लॉ आज आपण समजून घेऊ. पण त्यापूर्वी केपलरचे लॉ सांगण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट जी ते लॉ समजून घेण्यासाठी गरजेचं आहे ते आपण समजून घेऊ. ठीक आहे. ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे सपोज एक कोन आहे असा, राईट? कोन, आईस्क्रीमचा कोन असतो ना तसा कोन. आता हा कोन जर आपण बरोबर त्याच्या बेसला पॅरलल असा कापला तर इथे आपल्याला सर्कल तयार होईल, राईट? क्रॉस सेक्शन कसं तयार होईल? सर्क्युलर तयार होईल. पण तोच कोन जर आपण तिरका कापला तर क्रॉस सेक्शन कसं तयार होईल? असा तयार होईल. मग याला म्हणायचं इलिप्स. याला काय म्हणायचं? इलिप्स. सो जसं सर्कल एक जॉमेट्रिकल शेप आहे तसंच इलिप्स देखील एक जॉमेट्रिकल शेप आहे. सो प्रॅक्टिकली सर्कल आणि इलिप्स कसे तयार होतात? एखादं गोलाकार ऑब्जेक्ट जर आपण स्ट्रेट कापलं, लाईक तुमच्याकडे काकडी आहे, काकडी जर तुम्ही सरळ कापली तर गोल चकती निघेल आणि जर तुम्ही तिरकी कापली तर इलिप्टिकल चकती निघेल. सो इलिप्स म्हणजे वन ऑफ द जॉमेट्रिकल शेप. आता त्या इलिप्सची टर्मिनॉलॉजी समजून घेऊ. हा इलिप्स त्याला दोन ऍक्सिस असतात. हा मोठा ऍक्सिस त्याला म्हणू आपण मेजर ऍक्सिस. ठीक आहे, याला म्हणायचं मेजर ऍक्सिस. आणि हा छोटा ऍक्सिस याला म्हणायचं मायनर ऍक्सिस, राईट? हा झाला मायनर ऍक्सिस. आता त्यानंतर या इलिप्सला दोन पॉइंट्स असतात, त्याला आपण फोकस म्हणतो. हा F1 आणि हा F2, राईट? सो इलिप्सची टर्मिनॉलॉजी काय? मायनर ऍक्सिस, मेजर ऍक्सिस आणि फोकस. दोन फोकस F1 आणि F2. आता इलिप्सची आपण इथे रेडियस बघितली तर ती जास्त आहे R1, इथे बघितली तर ती कमी आहे. मग आता ही जर आपण इथे घेतली तर ही R घेऊ आपण, विच इज ऍव्हरेज रेडियस ऑफ दॅट इलिप्स, राईट? आता याला सेमी मेजर ऍक्सिस, याला सेमी मायनर ऍक्सिस म्हणायचं. आरला आपण ॲव्हरेज रेडियस किंवा ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ सेमी अँड मेजर ॲक्सिस असंही म्हणू शकतो. ह्या टर्म्स कुठेतरी केपलर्स लॉमध्ये वापरल्या जातील म्हणून मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगितले. सो केपलरने ऑब्झर्व केलं की ताऱ्याभोवती प्लॅनेटची जी मोशन आहे, स्टार भोवती प्लॅनेटची जी मोशन आहे, पर्टिक्युलरली सन भोवती अर्थ किंवा इतर प्लॅनेटची जी मोशन आहे ती कशी आहे, त्या मोशन संदर्भात त्याला काय वाटलं त्यांनी लॉ स्वरूपात सांगितलं. सो बेसिकली ही प्रपोज 3 लॉज. सो त्यातला त्याचा पहिला लॉ जो होता तो होता लॉ ऑफ इलिप्स. लॉ ऑफ इलिप्स. ठीक आहे. केपलरने काय सांगितलं का प्रत्येक प्लॅनेट हा स्टार भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. केपलर काय म्हणाला का प्रत्येक प्लॅनेट स्टार भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो आणि त्यावेळेस तो स्टार त्या इलिप्सच्या दोन पैकी एका कुठल्या तरी फोकसवर असतो. लक्षात घ्या, केपलरचा लॉ काय सांगतोय? फर्स्ट लॉ, लॉ ऑफ इलिप्स, का प्रत्येक प्लॅनेट हा स्टार भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय. सपोज दिस इज अ प्लॅनेट, राईट? दिस इज अ प्लॅनेट. ठीक आहे. आता हा प्लॅनेट स्टार भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरेल. दिस इज इलिप्टिकल ऑर्बिट, म्हणजे अंडाकृती कक्षा म्हणू आपण त्याला, अंडाकृती ऑर्बिट. प्रत्येक प्लॅनेट स्टार भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो आणि त्यावेळेस स्टार कुठे असतो? त्याला दोन फोकस आहेत. सो हा एक फोकस आहे, हा एक फोकस आहे. सो स्टार ह्या दोन्हीपैकी एका फोकसला असतो. दिस इज स्टार, आपण याला म्हणू सन. ठीक आहे. सो दिस इज केपलर्स फर्स्ट लॉ. याला आपण लॉ ऑफ इलिप्स असंही म्हणतो. ठीक आहे. आता तुमच्या पुस्तकात त्याला स्टेटमेंट काय दिली पहा. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ठीक आहे. त्याने काय सांगितलं? द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ दी फोकाय. फोकसचा अनेक वचनी काय होईल? प्लुरल फॉर्म काय होईल? फोकाय, राईट? सो लक्षात ठेवा मग. सो दिस इज अबाउट दिस इज फर्स्ट लॉ. मग आता त्याने तिथं फिगर काढून ते दाखवलेलं आहे सिमिलर.
त्यानंतर त्याने दुसरा लॉ काय सांगितलेला आहे. सो दुसरा लॉ जो आहे तो एरिया, लॉ ऑफ एरिया. दुसऱ्या लॉला काय म्हणतात केपलरच्या, लॉ ऑफ एरिया. सेकंड लॉ इज लॉ ऑफ एरिया. ठीक आहे. त्याची स्टेटमेंट पहा तुमच्या पुस्तकात काय दिलेली आहे, किंवा मी त्याची स्टेटमेंट सांगतो, नंतर आपण बुक मधली स्टेटमेंट पाहू. आपण जर ह्या सनच्या सेंटरला प्लॅनेटच्या सेंटरशी जोडलं, ठीक आहे. सो ही काय झाली, दिस इज लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ प्लॅनेट अँड सन. मग आता व्हेन द प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग राउंड द सन इन द इलिप्स, व्हॉट हॅपन्स, इट स्वीप्स इक्वल एरिया. तो काय करतो, इट स्वीप्स इक्वल एरिया इन द इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सपोज तो ह्या पोझिशनला आहे, ए पोझिशनला, तो बी पोझिशनला आला इन टाइम टी. तर ह्या दरम्यान त्याने हा जो एरिया स्वीप केलेला आहे विथ द सन, विथ द सेंटर ऑफ सन, तो एरिया आणि हा एरिया जर आपण हे एक्सटेंड केले तर इक्वल असतो, राईट. मग तो समजा इथे आला, मग हा एरिया तयार होईल, हा एरिया आणि हा एरिया सारखा असेल. दॅट मीन्स इट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आता हे समजून घ्या, पहा तुमच्या पुस्तकात त्यांनी कसं सांगितलंय. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. दिस इज द स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ. दिस लॉ इज कॉल्ड एज लॉ ऑफ एरिया. ठीक आहे. त्याने इथं फिगरमध्ये समजून सांगण्यासाठी हे सीन त्याने आपल्याला हे दाखवलेलं आहे. पहा ह्या वेगवेगळ्या पोझिशनला वेन इट मूव्स फ्रॉम सी टू डी. ठीक आहे. आय डोंट थिंक यू कॅन सी. सर ही फिगर तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. सो प्रत्येक वेळेस तो ज्यावेळेस एका पॉईंटपासून पुढच्या पॉईंटला जातो, जेवढा काही एरिया स्वीप होईल अपोजिट साईडला सिमिलर एरिया तुम्हाला स्वीप झालेला दिसेल. दिस इज केपलर्स सेकंड लॉ, दॅट इज लॉ ऑफ एरिया. आणि केपलरचा तिसरा लॉ जो होता तो लॉ त्या प्लॅनेटच्या टाइम पिरियड संदर्भात होता. सी मित्रांनो, ऑर्बिट प्लॅनेटची जी मोशन आहे अराउंड द सन, ती कशी मोशन आहे, इट इज पिरियडिक मोशन. लाईक पृथ्वी सूर्याभोवती एक चक्कर, एक पूर्ण सर्कल, एक पूर्ण इलिप्स म्हणू आपण आता, एक पूर्ण राऊंड 365 दिवसात कंप्लीट करते, राईट. 365 or 366 ड्युरिंग लीप इयर. सो 1 year इज अ टाइम पिरियड ऑफ अर्थ. दॅट मीन्स इट्स मोशन इज पिरियडिक मोशन. इट रिपीट्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सो केपलरने त्याच्या थर्ड लॉ मध्ये, दॅट इज लॉ ऑफ पिरियड, त्याला त्यांनी काय नाव दिलं, लॉ ऑफ पिरियड. त्याने काय सांगितलं, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ प्लॅनेट, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ दॅट मोशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द सेमी वर्टिकल ॲक्सिस, सेमी इलेक्ट्रिकल डिस्टन्स ऑर ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे. आता याची स्टेटमेंट तुमच्या बुकमध्ये पहा कशी दिलेली त्याने सांगितलं, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे ह्या प्लॅनेटच्या टाइम पिरियडचा स्क्वेअर हा हे जे मेन डिस्टन्स घेतलंय आपण आर, त्या मेन डिस्टन्सच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे प्रत्येक वेळेस यू कॅन राईट टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे. सो दीज आर दी केपलर्स 3 लॉ. आता याच्यावर बोर्डाचे प्रश्न. बोर्ड काय विचारल, what is Kepler's first law? State and explain Kepler's first law. State and explain Kepler's second law. State and explain Kepler's third law. किंवा what are the Kepler's law? असं जनरल क्वेश्चन तिथे तयार होतील. तुम्हाला लॉच्या स्टेटमेंट तिथे लक्षात राहायला हवे. समजून घेण्याचा भाग काय का केपलर एक्सप्लेन अबाउट द प्लॅनेटरी मोशन थ्रू हिज लॉज. ठीक आहे. सो दिस इज अबाउट केपलर्स लॉ. आता आपल्याला ह्या ठिकाणी टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करता येतील. लाईक त्याने सांगितलं एका प्लॅनेटची रेडियस आहे R1 आणि टाइम पिरियड आहे T1. त्यानंतर दुसऱ्या प्लॅनेटचा टाइम पिरियड आहे T2 आणि रेडियस आहे R2. आणि सपोज R1 इज 2 times R2, तर मग T1 आणि T2 मध्ये काहीतरी रिलेशन आहे, ते रिलेशन काढा. तर सरळ सरळ T1 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R1 क्यूब, T2 square is directly proportional to R2 cube. You can establish the relation between T1 and T2 by putting the values of R1 and R2. तर अशा प्रकारचं तिथे न्यूमरिकल तिथे तयार होऊ शकतं. ठीक आहे. नाव नेक्स्ट टॉपिक बुकमध्ये दिलेला आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आपण चॅप्टरच्या सुरुवातीला बघितलं का ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, इट इज द फिनॉमिनन ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज. राईट. दोन बॉडीज जर काही अंतराने सेपरेट असतील तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. सी न्यूटनने एक्झॅक्टली हे हेरलं, हे ऑब्झर्व केलं अँड ही प्रपोज हिज फेमस युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, दॅट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.
सो न्यूटनने काय सांगितलं का कुठलेही दोन मासेस m1 अँड m2 विच आर सेपरेटेड बाय डिस्टन्स d दे एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन ईच अदर. त्या फोर्सला त्याने म्हणलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग न्यूटनने काय सांगितलं, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे बिटवीन टू मासेस इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे त्याला जर आपण कंबाईन केलं तर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, म्हणजेच एफ इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. या कॉन्स्टंटला त्याने नाव दिलं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि फायनली लॉचं इक्वेशन तयार झालं एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. ठीक आहे. सो दिस इज मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो स्टेटमेंट परत आहे का, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू मासेस सेपरेटेड बाय डिस्टन्स d is directly proportional to product of masses and inversely proportional to square of distance between them. That is why f is equal to g m1 m2 upon d square. याच्यावर बोर्ड प्रश्न विचारेल, स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करता येतील, तुम्हाला m1 m2 चे व्हॅल्यू देतील, g ची व्हॅल्यू देतील, d ची व्हॅल्यू देतील, तुम्ही फोर्स फाइंड आउट करू शकता. तर या ठिकाणी हा जो जी आहे मित्रांनो, हा जी असतो 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन. ठीक आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. याची व्हॅल्यू किती आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. त्याचं युनिट कसं तयार झालं पहा, जी इज इक्वल टू काय होईल एफ गुणिले डी स्क्वेअर डिवायडेड बाय m1 m2. एफचं युनिट काय न्यूटन, डीचं युनिट काय मीटर स्क्वेअर, डी चे युनिट मीटर आणि त्याचा स्क्वेअर म्हणून मीटर स्क्वेअर, इथे किलोग्राम इंटू किलोग्राम म्हणून किलोग्राम स्क्वेअर. याचा व्हॅल्यू आपण डिटरमाइन केलेली आहे कॅव्हेंडिश एक्सपेरिमेंटनी, जे तुम्हाला 11वी मध्ये शिकायला भेटेल. राईट. आता या स्टेजला तुम्हाला फक्त काय माहित पाहिजे का न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा नियमची स्टेटमेंट काय आहे. स्टेटमेंट काय आहे त्याची, कधी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मासेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर प्रोडक्ट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे ते एक्सप्लेनेशन कसं लिहिता येईल, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/d स्क्वेअर, that is f is directly proportional to m1 m2 upon d square. Therefore f is equal to g m1 m2 upon d square, where g is called as universal gravitational constant. त्याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. मग आता या जीला आपण युनिव्हर्सलच का म्हणलो किंवा न्यूटनच्या लॉला युनिव्हर्सल लॉ का म्हणलो, तर रिझन इज व्हेरी सिंपल, ग्रॅव्हिटेशन इज एव्हरीवेअर इन द युनिव्हर्स, सो द लॉ इज युनिव्हर्सल. हा कॉन्स्टंट देखील त्यामुळे युनिव्हर्सल कॉन्स्टंट होतो. ठीक आहे. सो हे झालं बेसिक जे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे अबाउट द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आता इथे प्रश्न तयार होतील, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ जी, व्हॉट आर दी व्हॅल्यू ऑफ जी, शॉर्ट आन्सर क्वेश्चन तयार होतील. त्यानंतर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे मित्रांनो, ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल आपल्याला थोडीशी माहिती जी आपण ऑलरेडी डिस्कस केली का हा फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, म्हणजे तो रिपल्सिव्ह नसतो, तो कायम कसा असतो अट्रॅक्टिव्ह. इट डिपेंड्स अपॉन मासेस m1 अँड m2. जितके मासेस जास्त मोठे तितके तो फोर्स जास्त. देन इट डिपेंड अपॉन द डिस्टन्स बिटवीन देम. जर डिस्टन्स जास्त असेल तर फोर्स कमी होईल, डिस्टन्स कमी असेल तर फोर्स जास्त होईल, कारण तो युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर ह्या मासेसमध्ये मीडियम कोणता आहे, हवा आहे की पाणी आहे, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. इट इज इंडिपेंडंट ऑफ मीडियम. तिथे आणखी एक प्रश्न तयार होतो की व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, असाही प्रश्न तुम्ही तिथे तयार करू शकतात. सो दिस इज अबाउट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता आणखी आपल्याला काही आहे का याच्यात. ठीक आहे. आता याचे इंटरप्रिटेशन काढता येईल या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला. जर आपण मास डबल केलं तर फोर्स डबल होईल, डिस्टन्स डबल केलं तर फोर्स किती होईल. आता प्रश्न कसे तयार होतात ते पहा. समजा आपण बघितलं एफ इज डी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर, मग डीचा जर 2d झाला तर फोर्स 1/4 पट होईल, म्हणजे 25% राहील, फोर्स कमी होईल. सो तो किती नाही कमी होईल 1/4 होईल. समजा पहिला फोर्स आहे F1, तो किती आहे 1/d1 स्क्वेअर. F2 आपण काढला, आता डिस्टन्स दुप्पट केलं तर हा होईल 4d1 स्क्वेअर. सो इट विल बी 1/4 टाइम्स F1. तर अशा प्रकारचे प्रश्न तिथे तयार होतील. सिमिलरली मासेसच्या बाबतीतही तुम्ही इंटरप्रिट करू शकता.
ठीक आहे. सो बोर्डाचा क्वेश्चन क्लिअर आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन क्लिअर आहे, केपलर्स लॉ क्लिअर आहे. ठीक आहे. आता आपल्याला चॅप्टर मध्ये त्यांनी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, ठीक आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्यावरनं सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला कसा काढला याची इन्फॉर्मेशन दिली आणि त्यासाठी आपण न्यूटनच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा देखील उपयोग केलेला आहे. त्यातनं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं देखील काही इंटरप्रिटेशन तयार केलेलं आहे. सो मित्रांनो, पहिलं आपण बघितलं सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन ऑफ ऑब्जेक्ट अराउंड दी सर्कल ऑफ ए सर्कल. आता यामध्ये ऑब्जेक्ट एका व्हेलॉसिटीने फिरत असतो. जर ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर इन सच अ केस दॅट सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. So, motion of object along the circumference of circle with constant velocity is called as uniform circular motion. For example, motion of earth around the sun, motion of moon around the earth, then motion of tip of the hands of clock, right? तास काटा असो, मिनिट काटा असो, सेकंद काटा असो, त्याचं जे टोक आहे किंवा त्याच्यावरचं कुठलाही पार्टिकल आहे त्याची जी मोशन आहे अराउंड द सेंटर, अबाउट द सेंटर, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. थोडक्यात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही पिरियडिक मोशन आहे. ठराविक टाइम पिरियड नंतर ती मोशन रिपीट होते, त्यानंतर त्या मोशनमध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते. आता आपल्याला एक्झॅक्टली याचा फायदा घ्यायचा आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काढायचा आहे. से आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे आपण काय लिहिलं, तो असतो mv² अपॉन r. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय आहे, mv² अपॉन r. आता जर समजा आपण एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर केली ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आहे v आणि सर्कलची रेडियस आहे r, तर आपण v इज इक्वल टू काय काढणार आहे, डिस्टन्स कव्हर्ड और डिस्टन्स ट्रॅव्हल, ठीक आहे, डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. आता ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्यामुळे इथे टाइम पिरियड कसा आहे, फिक्स आहे, आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतोय ऑब्जेक्ट एका सर्कलमध्ये 2πr सर्कम्फरन्स इतकं. सो हे होईल 2πr डिवायडेड बाय t. आता आपण हा फॉर्म्युला उचलू आणि इथे टाकू. So this will become m into 2πr divided by t bracket square divided by r. ठीक है. So this will become 4π square then r square m upon t square into r. ठीक है. असा आपल्याला एक फॉर्म्युला तिथे तयार होईल. सी आपल्याला इथे केपलर्स लॉ ला कंबाईन करायचंय, लक्षात घ्या. आता मी जर इथे आर आर जर कॅन्सल केला तर माझ्याकडे एम काय राहील, 4π² इंटू आर इंटू एम डिवायडेड बाय t². ठीक आहे. दिस इज वन ऑफ द फॉर्म्युला. एक फॉर्म्युला तयार झाला सेंट्रिपिटल फोर्स साठी. मग आपल्याला जर टाइम पिरियड माहित असेल, रेडियस माहित असेल, मास माहित असेल, तर आपण सेंट्रिपिटल फोर्स काढू शकतो. ठीक आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला मदत करेल. पण याच्यातनं आपल्याला कन्क्लुजन काय करायचंय, याच्यातनं आपल्याला केपलर्स लॉ पर्यंत जायचंय. ठीक आहे. आता ह्या फॉर्म्युलेमध्ये आपण बघितलं, आता मी थोडंसं ऍडजस्टमेंट करतो इथं. ठीक आहे. आपण काय करू, हा जो 4m² डिवायडेड बाय r² असं करू. ठीक आहे. हा फॉर्म्युला थोडासा मी मॉडिफाय करतो. इथे मी काय करतोय बघा, इथे 4m² डिवायडेड बाय r² असं लिहिलं मी. ठीक आहे. आता माझ्याकडे ऍक्च्युअली वरती r आहे पण मी इथं खाली r² घेतला, मग मी हा r चा काय करतो, r³ अपॉन t² असं लिहिलं. ठीक आहे. तर मी काय केलं, r³ अपॉन t² असा एक ब्रॅकेट तयार केला. त्याचा फायदा काय होईल पहा मित्रांनो. सी अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ हा r³ अपॉन t² किंवा t² अपॉन r³ हा काय असतो, कॉन्स्टंट. सिन्स बाय केपलर्स लॉ t² अपॉन r³ इज इक्वल टू कॉन्स्टंट. आपण मगाशी केपलर्स लॉ मध्ये बघितलं. म्हणून हा फॉर्म्युला काय तयार होईल मग, f इज इक्वल टू 4m² अपॉन r² इंटू 1/k. ठीक आहे, इंटू 1/k. आता इथे जर बघितलं दिस 4m² कॉन्स्टंट आहे, वस्तूचं मास पाय आणि k कॉन्स्टंट आहे, म्हणजे f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r² असं आपल्याला मिळेल. मग आता जर आपण प्लॅनेट आणि सन किंवा मून आणि अर्थ याच्यामधली सर्क्युलर मोशन घेतली तर सिंपल इथं काय दिसतंय का, फोर्स ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, राईट, अँड दॅट इज नथिंग बट द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.
न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण बघितलंय का ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीने आपण इथे ते कन्क्लूड करू शकतो. ठीक आहे. सो न्यूटन कन्क्लुडेड दॅट सेंट्रिपिटल फोर्स विच इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट and is responsible for its circular motion must be inversely proportional to the square of distance between the planet and the sun. Newton identified this force with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. The gravitational force is much weaker. ठीक आहे. सो मित्रांनो ही स्टोरी का मी तुम्हाला समजून सांगितली कारण न्यूटनने जो लॉ आपल्याला सांगितला, न्यूटनने काय सांगितलं आपल्याला, F is equal to G m1 m2 upon r square. Distance r is the distance between two objects. पण मुळात न्यूटन इथे ह्या लॉ पर्यंत आला कसा, तर त्याने काय केलं, मी आता उलटा सांगतो, सगळा प्रवास उलटा सांगतो. न्यूटनने काय केलं, ही ऑब्झर्व द मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ अँड ही फाउंड दॅट की मून इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अराउंड द अर्थ. राईट. त्याच्या लक्षात आलं की मून पृथ्वीभोवती अर्थभोवती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. And he was aware that circular motion जर व्हायची असेल तर there must be centripetal force, otherwise circular motion होणार नाही. And secondly object should have tangential velocity as well. ठीक आहे. मग त्याने लक्षात घेतलं की सेंट्रिपिटल फोर्स असतो mv² upon r. राईट. v is let velocity of moon. आता मून परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सो ही पुट velocity is equal to distance covered upon time and then he formulated this particular relation. Then he adjusted the term like this, and then according to Kepler's law, if this is constant, then what is the conclusion? F is directly proportional to 1 by r square, or F is inversely proportional to r square, and that is what he got out of the analysis. आणि मग त्याने कन्क्लूड केलं का जो फोर्स मूनच्या सर्क्युलर मोशनला रिस्पॉन्सिबल आहे, जो सेंट्रिपिटल फोर्स, तो फोर्स त्या डिस्टन्सला, मून आणि अर्थच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. Now this force is nothing but the gravitational force. Hence, he concluded that the gravitational force is inversely proportional to square of distance. Then, according to his own third law, he concluded that gravitational force is directly proportional to product of masses. आणि कंबाईन करून त्याने बनवला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो दिस वॉज द स्टोरी. मित्रांनो आता इतक्या डिटेलमध्ये हे समजून घ्यायचं असतं कारण तुम्हाला पुढे 11वी 12वीला हे परत शिकायचं आहे. हा बेस आहे. पण आता बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय आहे, व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, देन व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स. सो या डेफिनेशन्स आणि छोटे छोटे फॉर्म्युले. द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स इज mv² upon r. त्याच्यात तुम्ही किमती टाकून यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. राईट. सो ठीक आहे. आता आपण इथे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला, त्यानंतर केपलर्स लॉ बघितले, सेंट्रिपिटल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय ते बघितलं आणि सेंट्रिपिटल फोर्स देखील आपण तिथे बघितला. आता इथे काही एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहे त्यांनी. ते एक्झाम्पल बघा, ते तुम्हाला पेज नंबर 7वर काही एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल सॉल्व करा. देन विल स्टडी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड देन अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन इन नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जे आपल्या सगळ्यांवर ॲक्ट होतं आहे, त्यामुळे जे ॲक्सलरेशन आपल्यामध्ये प्रोड्यूस होतं आहे ते आपण स्टडी करू. फक्त एक इनपुट इथे देतो की आपण फोर्सच्या इफेक्टमध्ये शिकलो की फोर्स प्रोड्युसेस ॲक्सलरेशन, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा ॲक्सलरेशन प्रोड्यूस करत असेल, त्यालाच आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.